संग्राम आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. 40+ आणि रेग्युलर ग्रामीण क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. सलामीची जोडी ही खेळपट्टीवर आलेली आहे. यस माझ्यासोबत जोडले जात आहे सुनीलजी शेळके. एक सुमधुर आवाज. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. रितेश आणि यश अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. रितेश खेळण्यासाठी सज्ज होईल. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, यष्टीरक्षक यष्टी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर तैनात केलेले आहेत. हॅलो, षटकातील पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. पंकज म्हात्रे गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पंकज म्हात्रे याने अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि यावेळेला मात्र पहिलं षटक हाताळतोय. रितेश आणि यश, कॅप्टन यश नॉन स्ट्राईक केलेला आहे. पंकज याला फटका खेळलाय आणि चांगला प्रयत्न. एक चेंडू असं वाटलं की मिड ऑफच्या वरून चेंडू जाईल, मग चांगला प्रयत्न त्याला पप्या खारीक याचा. खरं तर चेंडू पर्यंत फार लवकर पोहोचले होते. त्यानंतर एका हाताने चेंडू कॅच करण्याचा प्रयत्न केला गेला. असफल प्रयत्न दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्नांच्या जोरावर जर आपल्याला मार्किंग द्यायची असेल तर निश्चितच या प्रयत्नांना गवळी सर 10 पैकी 9 गुण तरी निश्चित आपण देऊ. ऍब्सोल्युटली चांगला प्रयत्न केला होता. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू मिड ऑफच्या वरून जाईल. अतिशय क्विक, अतिशय वेगात पप्या खारीक त्या ठिकाणी आला होता. एक धाव मात्र रितेश पूर्ण करतोय. संघाचं खातं उघडलं जातंय. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय. पंकज त्याला फुलटा. अप्रतिम फटका होता. लोअर फुल टॉसचा चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने कनेक्शन झालेले आपण पाहिलं होतं गवळी सर. परंतु फटका तुम्ही कसा खेळता याही पेक्षा तो प्लेस कुठे करता याला तितकंच महत्व आहे. यावेळेस प्लेसमेंट चुकली आणि ज्या क्षेत्रामध्ये निश्चित क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये चेंडू इथे मात्र देऊन बसले आणि इथे मात्र हे मैदान सोडावं लागलं या फलंदाजाला. अगदी बरोबर आहे, कारण तुम्ही पॉवर प्ले मध्ये जेव्हा फटके खेळतात तेव्हा प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फार मोठी गॅप आहे सर्व बाजूने आणि फटका जो खेळला गेला तो मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डीप मिड ऑनला येतोय आणि झेल घेतोय. कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा झेल पकडता तेव्हा समोरच्या संघावर तुम्ही एक दडपण निर्माण करता, प्रेशर बिल्डअप करता आणि पंकज याने आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. हे फार महत्वाचं असतं. जेव्हा पहिल्या षटकामध्ये तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलं जातंय तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य सुद्धा जबरदस्त वाढत असतं. संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय मोती, अनुभवी मोती आणि अमोल पाटील. हे 2 असे अनुभवी खेळाडू आहे. कित्येक वर्षापासून संघात खेळताना मी पाहतोय. मग ग्रामीण संघ असो की मग सिटी संघ असतो, सातत्याने संघासाठी चांगली कामगिरी करत आलेले आहेत. पंकज याला पुन्हा फुलटा चेंडू. धन्यवाद. जॉन्टी केनी आणि सुमित माळी आपणास विनंती आहे, आपण या क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. समालोचन कक्षामध्ये DJAB अभय याच्या बरोबर आपण संपर्क साधायचा आहे. निश्चितच या अगोदर ती रिप्लिका एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली अगोदरच्या चेंडूची, परंतु यावेळेस प्लेसमेंट योग्य होतं आणि त्याचा रिवॉर्ड मिळाला. एक गुणवत्तापूर्ण चौकार आलेला मित्रांनो आपण पाहिला आणि याचबरोबर पंचतारांकित 5 आकड्यावर गेलेली धावसंख्या आपण पाहिली. पंकज प्रणिता मार्गस याला मात्र थोडासा खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी सोडून दिला होता. दिशाहीने डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा वाईट बॉल. एक अवंतर घर मिळते. धावसंख्या होती 6.
डावे एसटीच्या निश्चितच बाहेर हा चेंडू पिच करण्यात आलेला होता. मला असं वाटतं यॉर्करचा प्रयत्न असेल, परंतु थोड्याफार फरकाने फसला. पंकज राईट आर्म फुलटॉस स्वीपचा फटका खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मात्र अतिशय वेगात एक धाव पूर्ण केली होती. फटका चांगला होता, मात्र जागा जी निवडली होती ती मात्र चुकीची. मला असं वाटतं थोडी घाई झाली फलंदाजाकडून. मला थोडा 1-2 सेकंदात जर पॉज त्याने घेतला असता तर याही पेक्षा वेगळ्या ठिकाणी त्याला प्लेस करता आलं असतं. खरं तर फुलटॉस चेंडू होता आणि याचा खरपूस ज्या पद्धतीने समाचार हवा होता तितका रिझल्ट फलंदाजाच्या बाजूने इथं मात्र लागला नाही आणि धावफलक 7 पर्यंत गेलेला आपण पाहतोय. 1-7 पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पंकज यावर मात्र एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू आता मित्र म्हणून अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाले, कारण आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केलेली आहे. कारण आपण पाहतोय की कॅप्टनला बाद करण्यात यश आलेलं आहे. यास बाद करण्यात यश आलेलं आहे. निश्चितच यश प्राप्ती होण्यासाठी बरेचदा प्रयत्न केले जातात आणि इथे स्वतः यश याला बाद करण्यामध्ये यश आलंय. अशा पद्धतीने रूपक इथे वापरलं गेलं. पहिलं षटक संपलंय आणि 7 धावा धावफलकावर आहेत. गडी बाद झालाय यशच्या रूपाने आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी अतिशय अप्रतिम राहिले असं म्हणायला हरकत नाही. ऍब्सोल्युटली, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मोहित घरत. एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे मोहित. ऑलराऊंडर आहे, अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी सुद्धा करतोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे मोहित. लॉंग रन अप, याला स्वीट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेळकेची 20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून इम्प्रोव्हायझेशन खूप वाढलेलं आहे. सातत्य पाहतोय आपण, सातत्य प्रत्येक फलंदाज, मग सीझन क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट, सातत्याने इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच चेंडूंची संख्या 17 मध्ये जितकी असते त्यावरून कसं खेळायचं हे ठरतं. यावेळेस 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 24 चेंडू फेकले जातील आणि म्हणूनच प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारायचा आहे आणि त्यासाठी या क्रिकेटमध्ये आलेलं हे इम्प्रोव्हायझेशन आहे. मोहित पुन्हा एकदा मार्गस्थ होणार आहे. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ रितेश खेळण्यासाठी सज्ज होईल. याला फुलटॉस रिप्ले मध्ये तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. लोअर फुलटॉसचा चेंडू आहे आणि त्याला दिशा दिली होती स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षकाला अंतिम क्षणापर्यंत या चेंडूवर नजर कायम ठेवली आणि इंटू दी फ्लड लाईट अशा पद्धतीचे झेल घेणं खरं तर कठीण असतं. यावेळेस ते काम लिहिल्या पद्धतीने हा क्षेत्ररक्षक सर करतोय आणि इथे मात्र या फलंदाजाला पॅबलेनचा रस्ता दाखवला जातोय. गडीबाद. यस, मोहित सुद्धा यश मिळवून देतोय. पहिल्या षटकामध्ये पंकज याने अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून किंबहुना त्यापेक्षा सरस गोलंदाजी करतोय मोहित. कारण आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे धाव न देता महत्वपूर्ण सफलताही आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी ते रोमित, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी केली होती. आक्रमक फलंदाजीचं करून एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळवून दिलं होतं. मोहित राईट आर्म, याला चेंडू खाली राहतो. बीट फलंदाज यश थर्ड मॅनचा आणि चेंडू सरळ निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. 22च्या रूपाने 4 धावा मिळत आहेत. सलग एका रो मध्ये 3 खेळाडू जर बीट होत असतील तर या चेंडूला काय म्हणावं. अतिशय भन्नाट आणि भरधाव वेगाने चेंडू हाताळला होता. 3ही खेळाडू ते मात्र बीट झाले आणि चेंडूला जे करायचं होतं अंतिम क्षणाला त्यांनी ते केलं. सीमारेषेत जाऊन स्पर्श केला आणि 4 धावांसाठी आलेला हा चौकार आपण पाहिला. ऍब्सोल्युटली, आपण बघितलं सुरुवातीला फलंदाज मोती बीट झाला होता, कारण चेंडू इतका अतिशय अप्रतिम चेंडू होता, खाली राहिला होता. यष्टीरक्षक बीट झाला, शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बीट झाला. मोहित थोडासा नाराज आहे मोहित, कारण ज्याप्रमाणे चेंडू त्याने हाताळला होता. याला पुढचा
टीव्ही स्क्रीनवर रिप्ले मध्ये आपण पाहू शकता निश्चितच मोहित नावाचा गोलंदाज आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा हा खरं तर चेंडू होता, थोडा अजूनही शॉर्टर होता. मला असं वाटतं याही चेंडूचा खरपूस समाचार घेणं खरं तर तिथे मात्र आमंत्रण होतं फलंदाजाला, आमंत्रणाचा स्वीकार करता आला नाही. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही, चेंडू फार काळ हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षकाने उर्वरित काम चांगल्या पद्धतीने केलंय आणि हा झेलही त्याने टिपलाय आणि पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय अजून एका मोठ्या फलंदाजाला. तर तिसरा धक्का बसतोय तो जॉली स्पोर्ट कामतकर संघाला आणि मला असं वाटतं की नक्की जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा तो आतापर्यंत तरी योग्य वाटत नाहीये. खर तर कोणताही निर्णय गवळीस तर योग्य आणि अयोग्य असं नसतो. जो निर्णय आपण घेतलाय त्या निर्णयाला सार्थ ठरवण्याची ताकद ही आपल्यामध्ये हवी आहे आणि प्रयत्न तर झालेत, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. यस, मोहित पुन्हा एकदा मार्गस्थ. क्लीन बॉल. इथे यावेळेस कोणतेही उत्तर नाही फलंदाजाकडे. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला, भरधाव वेगाने चेंडू गेला आणि सरळ यष्ट्यांचा वेग इथे यावेळेस घेतला गेला. अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाची आपण पाहतोय. कधी कधी गती ही गोलंदाजाची ज्या पद्धतीने मित्र असते, कधी कधी ती शत्रूही बनत असते. ज्यावेळेस तुम्ही दिशा भरकटता आणि ज्यावेळेस तुम्ही फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी मोठे फटके मारण्यासाठी जागा देता, त्यावेळेस ती गती तुमची दुश्मन असते. यावेळेस फलंदाजाला अचंबित केलं आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला गेला. त्रिफळाची रूपाने मात्र फलंदाज बाद झाला. 11 धावसंख्या चौथा मोहरा टिपला जातोय आणि हॅट्रिक वर आहे मोहित. हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचंय. हॅट्रिकचा असाही एक इतिहास आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक एफा सुफोर्थ यांनी पूर्ण केली होती. रॉयल मॅकिनॉन आणि एमिट यांनी तिघांना बाद केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी हॅट्रिक पूर्ण केली होती आणि 20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ब्रेडली यांनी हॅट्रिक पूर्ण केली होती. आज ज्याचा जन्मदिवस आहे चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने सुद्धा अलीकडच्या काळामध्ये एक हॅट्रिक पूर्ण केलेली आपण मित्रांनो पाहिली होती. मोहित हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचंय. रेग्युलर क्रिकेट मधली स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकातली ही पहिली हॅट्रिक ठरू शकेल. विकेट हॅट्रिक फलंदाजी करण्यासाठी प्रेम आलेला आहे. पहिल्या चेंडूने टीव्ही स्क्रीनवर रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मोहित नावाचा हा गोलंदाज आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. यावेळेस शपल क्रॉस झाले आणि अप्रतिम हुकचा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. बाय हुक और कुक इथे मात्र चौकार आला असं म्हणायला हरकत नाही. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आहे 15. पहिलं षटक संपलं, धावसंख्या होती 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. पण काय गोलंदाजी केलेली आहे मोहित याने. तब्बल 3 फलंदाज बाद केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये पंकज याने 1 फलंदाज बाद केला होता, 7 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मोहित याने 3 फलंदाज बाद केलेले आहेत आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. खरं तर गुरुदत्त चौथा हिरवा या क्रीडा नगरीतील ही खेळपट्टी जी आहे गवळी सर, निश्चितच ती फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते आणि त्याचा निश्चितच प्रत्यय आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये आला. यावेळेस मात्र त्या गोष्टीला बगल दिली जाते आणि गोलंदाजांचे निश्चितच वाखाणण्याजोगे प्रयत्न आहेत. मोहित याने शेवटच्या षटकामध्ये मोहित केलं. 3 गडी बाद करणं एका षटकामध्ये खरं तर ही फार मोठी कमाई असते एखाद्या गोलंदाजासाठी. 8 धावा दिल्या आणि अप्रतिम गोलंदाजी करत 3 मोठे गडी इथे मात्र बाद केले. अगदी बरोबर. जेव्हा खेळपट्टी फलंदाजाला पोषक असते त्या ठिकाणी तुमचं गोलंदाजीचं कसं तुम्ही लावतात ते फार महत्वाचं असतं. पूर्णपणे तुम्हाला कसं लावावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. आता मात्र तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज महेश भोळा म्हणून प्रसिद्ध आहे. राईट आर्म याला गोलाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे लॉंग ऑनला. संपूर्ण संघ चार्ज झालेला आहे. क्षेत्ररक्षणे काय ए दर्जाचं बघायला मिळतंय ते कारिवली संघाचं. क्षेत्ररक्षण खरं तर एक अविभाज्य घटक आहे क्रिकेटचा, ज्याकडे पूर्वी दुर्लक्ष केलं जायचं, परंतु अलीकडचं क्रिकेट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे बरेच क्षेत्ररक्षक आहेत की ज्यांची प्रेरणा घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये आता कामगिरी चांगली होताना आपण पाहतोय. महेश राईट आर्म हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण चेंडू हा सोयर आहे, दिशाहीन आहे. आपल्या वेगामध्ये जास्त वेगामध्ये टाकण्याचा प्रयत्न आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय
आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवंतर 10 मिनिटे. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 17. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं. ती पंचांच्या मालकीची लाईन आहे आणि खरं तर पंच ह्या सगळ्या गोष्टी अगदी जवळून पाहत असतात आणि फार कमी वेळात त्यांना तिथे निर्णय द्यायचा असतो. यावेळेस योग्य निर्णय. महेश याला फुलटॉस चेंडू, फटका खेळलेला आहे. टीव्ही स्क्रीन मध्ये रिप्ले आपण पाहू शकता. महेश गोलंदाज आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडं बाहेर लँड होणारा फुलटॉस आपण निश्चितच पाहणार होतो. चेंडू फळीचा संपर्क झाला, तितकं प्रॉपर टायमिंग इथे मात्र जुळलं नाही आणि यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत असताना अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाजाला याही वेळेस डगआउटचा रस्ता दाखवला गेला. 17 या धावसंख्येवर निम्मा संघ गारज झालेला. एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं असतं आणि एक पार्टनरशिप, एक वेगवान पार्टनरशिप भागीदारी होणं सुद्धा गरजेचं असतं. तशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसलेलं नाहीये, कारण आपण पाहतोय धावसंख्येवर जर नजर टाकली अजून दुहेरी आकडा कोणालाही पार करता आलेला नाहीये. क्रिकेटमध्ये खरं तर एका षटकामध्ये आणि त्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर एखादा असा चेंडू असतो की ज्या चेंडूवर एखादा चांगला फटका लागतो, कॉन्फिडन्स जनरेट होतो आणि हे सामन्याचं जे चित्र आहे ते त्यानंतर स्पष्ट होताना निश्चितच मदत होते. फलंदाजाला कॉन्फिडन्स येतो आणि चांगले फटकेबाजी त्यानंतर झालेली आपण पाहतो. इथे असं काही घडतंय का आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू गॅप मधून जाते का बघायचं आहे. 4 धावांसाठी. मला असं वाटतं निश्चितच विशालजी, या सत्रामध्ये जास्तीत जास्त लोअर फुलटॉस चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. मला असं वाटतं 4था ते 5वा हा लोअर फुलटॉस चेंडू असेल आणि त्यावर जास्तीत जास्त धावा इकडे मिळवण्याचा प्रयत्न केला. एका दुसरा गडी जरी बाद झाला असेल तरी आणि यावरून निश्चितच आपल्याला असं समजतं की गोलंदाज काहीतरी ठरवून आले आहेत आणि यॉर्कर लेंथ हाताळावी असा त्यांचा मानस इथे मात्र दिसतोय. जय बजरंग गोरसे बी आणि गावदेवी बालकुम दोन्ही कॅप्टननी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जय बजरंग गोरसे बी आणि गावदेवी बालकुम. पुन्हा एकदा बोला. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. एक्स्ट्रा कॅचिंग फिल्डिंग जी आहे अतिशय महत्वाची असते आणि इथे मात्र या सामन्यामध्ये निश्चितच त्यामध्ये चांगली कामगिरी करताना सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि एखाद्या खरं तर संघ सहकार्याने चांगला झेल घेतला तर संपूर्ण संघ त्याचा मोराल इथे मात्र बूस्ट होत असतं आणि त्यांच्याही कामगिरीवर त्याचा सांघिक परिणाम होत असतो. याही वेळेस अप्रतिम झेल कलेक्ट केला गेला आणि याही वेळेस फलंदाज बाद होऊन डगआउट मध्ये परतताना आपण पाहतोय. जवळपास हाराकिरी केलेली आहे प्रत्येक फलंदाजाने. आपण जर स्कोर बोर्डवर नजर जर टाकली 6-0-0-5-4 अशा प्रकारची धावसंख्या जी दिसते म्हणजे एखाद्या शहराचा पिनकोड क्रमांक भासते आणि अशा वेळेला अशी धावसंख्या जेव्हा दिसते तेव्हा नक्कीच फलंदाजाने हाराकिरी केलेली असते. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. रितेश बाद झाला होता, आपण बघितलं. रितेश जो बाद झाला तो 6 धावसंख्येवर. त्यानंतर यश 0वर बाद झाला होता. त्यानंतर मोती हा सुद्धा 0वर बाद झाला. त्यानंतर जो बाद झाला अमोल हा 5 धावसंख्येवर बाद झाला. प्रेम हा सुद्धा 4 या धावसंख्येवर बाद झाला. भगवान जब देता है तो चप्पर पार के देता है असं म्हटलं जातं, परंतु ज्यावेळेस संकट येतात तर ती दाही दिशाने आपल्याकडे येत असतात. यावेळेस त्या संकटांचा सामना करत असताना अशा पद्धतीची हाराकिरी खरं तर फलंदाजांची झाली आहे. 21 धावा झालेल्या आहेत. आता मात्र प्रेम ज्युनियर खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळेला मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. कुठल्या प्रकारे धाव नाही, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 6 बाद 21. यावेळेसचा चेंडू जर आपण व्यवस्थित पाहिला तर तोही लोअर फुलटॉस होता. चेंडू फळीचा संपर्क आला नाही आणि निर्धाव चेंडूच्या रूपाने हा चेंडू इथे मात्र गणला गेला. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 21. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण दोन संघामधला
दुसऱ्या फेरीतला सामना जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जय बजरंग कारिवली. याला फटका खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. समोर चेंडू ठेवला होता, ड्रायव्हिंग तिथे मात्र लेंथ होती आणि चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह आपण पाहिला आणि नो मॅन्स लँड मधून गॅप मधून चेंडू निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे सफर करणार इतक्यात एक क्षेत्ररक्षक आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि 2 धावा दरम्यान इथे मात्र घेण्याची मुभा दिली जाते. या 2 धावांनी धावफलक 2 ने वाढलेलं आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपतोय. 3 षटकांच्या अंती धावफलकोर धावा आहे 23 आणि या 23 धावा धावफलकावर लावत असताना जवळजवळ 6 महत्वाचे गडी इथे मात्र तंबूच्या रस्त्यात परतलेले आपण पाहिले. 6/23 ही धावसंख्या आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला प्रारंभ केला जॉली स्पोर्ट कामतगर संघाने, परंतु आतापर्यंत असं म्हणता येणार नाही की हा निर्णय जो घेतला होता यश पाटील तो योग्य ठरलेला नाहीये. परंतु बऱ्याचशा वेळेला अजूनही दुसरी इनिंग बाकी आहे, काय फास्य करणं तेवढं योग्य ठरणार नाहीये, कारण क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अगदी बरोबर, पण ज्या पद्धतीने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर धावफलकावर धावा हव्या होत्या त्या धावा अजूनपर्यंत लागल्या नाहीत आणि म्हणून त्या पद्धतीने इथे मात्र आपण निश्चितच विचार करतोय आणि या गेमची असेसमेंट करत असताना 3 षटकांच्या खेळानंतर 23 धावा जर धावफलकावर असतील तर निश्चितच कुठेतरी फलंदाजी करणारा संघ बॅकफुटवर आहे असं म्हणायला हरकत नाही. षटकातील पुढचा चेंडू यावेळेला मात्र ट्राय केलेला आहे, चेंडूला चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग ऑनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक, दोघांमध्ये पंचांचा काय निर्णय बघायचा आहे. फलंदाज धावबाद होतो. 40+ जर सामना असता डॉक्टर गवळी सर तर इथे मात्र समर्पण झालं असं आपण म्हटलो असतो, परंतु यावेळेस रेग्युलर क्रिकेटचा आपण सामना पाहतोय आणि इथं लॅक ऑफ कोऑर्डिनेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यस, दोघांमध्ये समन्वय नव्हता, कारण यस, नो, वेट या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात धाव घेण्यासाठी. या 3ही गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत आणि त्यामुळेच फलंदाज धावबाद झालेला आहे. तर 24 या धावसंख्येवर तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. यस, गावदेव बालकुम आणि जय बजरंग गोरसे बी दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर टॉस होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दोघांचे हार्दिक स्वागत, सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. गावदेव बालकुम त्याचबरोबर जय बजरंग गोरसे बी. प्रतीक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आता मला फलंदाजी करण्यासाठी आलेले राकेश. राकेशला खूप उशिरा पाचारण केलेलं आहे. बऱ्याच वर्षी मी राकेशला सलामीला येताना बघितलेलं होतं. आज मात्र राकेश जवळ तब्बल 9व्या क्रमांकावर आलेला आहे. ऑन साईडचा खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. प्रतीक हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वेअर आहे, दिशाही नाही. उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर आणि पंच शकील कुठे इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. उजव्या इष्टीच्या फारच बाहेर हा चेंडू इथे मात्र लँड केला गेला, पिच केला गेला आणि पंचांच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीची शंका नाही. पंच आपल्याकडे वळतात आणि हा चेंडू स्क्वेअर घोषित करत असताना अवांतर 1 धाव येते. धावा कशाही येईनात, परंतु इथे फार महत्वाचे असतील. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट अँड व्हायटल फॉर प्लेइंग टीम कामतगर. 25 धावा झालेल्या आहेत. तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत आणि अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. प्रतीक आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा चुकतोय आणि पंच या ठिकाणी रेड बॉलचा इशारा करतायत. अजूनही म्हणजे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये जर एक 10 किंवा 12 धावा जर पटकावल्या तर मात्र एक गोलंदाजाला संधी मिळू शकते जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात. काही नसण्यापेक्षा काहीतरी असेल, जेणेकरून निश्चितच फाईट करण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल गोलंदाजांना. प्रतीक मार्गस्थ होतोय. यावर मात्र फॉलो थ्रू मध्ये खेळ घेण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करण्यात यश येतंय राकेशास. धावसंख्या होती 26. 7 बाद 26. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना आहे. जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जय बजरंग कारिवली हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातो. यष्टीरक्षक यष्टी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर. प्रतीक
यानंतर फटका खेळला चेंडू जातोय जवळपास शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. खरं तर खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू मात्र जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. संपर्क चांगला नव्हता आणि इथे मात्र भन्नाट वेग होता या चेंडूवर आणि म्हणूनच तो वेग कव्हर करता आला नव्हता. बॅट थोडी लेट झाली आणि यावेळेस एज घेऊन चेंडू गेला. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळाली. 27 धावा झाल्या 27. प्रतीक राईट आर्म. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेले नाही. पुन्हा एकदा मिडॉनला चेंडू जातो आणि फक्त आणि फक्त एकच धाव मिळते राकेश. 28 धावा झाल्या आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक लो स्कोरिंग सामना. पहिले 2 सामने आपण हाय स्कोरिंग सामने बघितले. यावेळेला मात्र लो स्कोरिंग सामना बघायला मिळेल असं वाटतंय. क्रिकेट ॲट इट्स बेस्ट असं म्हणतात आणि अशाच पद्धतीने क्रिकेट असतं मित्रांनो. हा गेमच असा आहे. कधी हसणार तर त्यानंतर आपण कधी रडणार. प्रतीक याला मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या झाली 29. या अगोदर बरेच प्रयत्न मोठे फटके मारण्याचे झाले. यावेळेस फलंदाजाने वेगळा विचार केला आणि त्यातही अपयश आलं. या अगोदर मी उल्लेख केला होता संकट जेव्हा येतात त्यावेळेस निश्चितच ती दाही दिशाने आपल्या वर येत असतात, वर्षाव करत असतात आणि इथेही फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी इथे या फलंदाजाला प्राप्त झाली. 29 धावा यावेळेस धावपलकर असतील. या सत्रातील शेवटचा म्हणजे अंतिम चेंडू यानंतर फेकला जाईल प्रतीक नावाच्या या गोलंदाजाकडून. अंतिम चेंडू आहे. धावसंख्या मात्र 29. यावेळेला फटका खेळला चेंडू मिड विकेटला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या झाली 31 आणि 32 धावांचं लक्ष असणार आहे. 31 धावा झाल्यात. 32 धावांचं लक्ष. जय बजरंग गोडसे बी आणि गावदेवी बालकुम दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं त्वरित यायचंय. जय बजरंग गोडसे बी. यस जय बजरंग गोडसे बी चे कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी बालकुम तर निश्चितच मान्यवर कक्षामधून माणकुली गावचे पोलीस पाटील निलेश माली आणि संतोषजी माली आपण जायचंय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही मान्यवरांनी जायचंय. आपले शुभ हस्ते जय बजरंग गोडसे बी आणि गावदेवी बालकोम या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक उडवली जाणार आहे. येस थँक्स कल्याणजी केणी. आमचे मान्यवर येतात. आपलं खूप खूप स्वागत आहे. येस आमच्या मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. सूरज खूप खूप स्वागत आहे आणि प्रितेश खूप खूप स्वागत आहे. कंप्लीट टीम आहेत. कॉलिंग सूरज करणार आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. सूरजचं मन एक काटा. येस टॉस जिंकलेला आहे तो बालकुम संघाने. मी मान्यवरांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस साठी आलात. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. प्रितेश नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला प्रश्न आहे मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? आम्ही तर ई टूर्नामेंट पहिल्यांदाच खेळतो तर ऑर्गनाईज तर खूपच चांगलं आहे. आता बघू कसा खेळ करायचा त्या मैदानात करू आम्ही. 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? फिल्डिंग करणार आम्ही. या पाठीमागे काय विशेष उद्देश आहे फिल्डिंग करण्याचा? असं काय नाही. त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे या महत्त्वाच्या सामन्यावर? गोलंदाज तर भरपूर आहेत. अमोल आहे, विजय आहे, गणेश आहे, वेदांत आहे. मग दोन्ही संघामध्ये एक संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्कीच भेटेल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सूरज नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग केली असती. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून तुम्ही पहिल्या सामन्याने विजय प्राप्त करू शकता? जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न असेल. टुर्नामेंट चांगले आहे. चांगला खेळ करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेमध्ये इनिशियल जे मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटके आहेत त्यामध्ये कुठल्या फलंदाजांना खूप अपेक्षा असेल की जे तुम्हाला चांगली सुरुवात करून देतील? अपेक्षा सर्व खेळाडूंकडून आहे. खास करून ओपनिंगला जातील तर पवन आणि संदेशांनी चांगली सुरुवात द्यावी.
जीवन एक संघर्ष आहे, मात्र ह्या सामन्यामध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना हो जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय बजरंग गोडसे बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्यास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. शुभेच्छा देतो. सूरज, प्रितेश आणि आमचे शेळके सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच गवी सर. जो सामना मैदानामध्ये सुरू आहे त्या सामन्याकडे मित्रांनो आपण जाऊया. जॉली स्पोर्ट्स कामतगर वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स कारुवली या दोन संघांदरम्यानचा सामना आपण पाहतोय. पहिलं सत्र खरं तर इथे मात्र संपलंय. 4 षटकांचा खेळ झाला आणि तो खेळ निश्चितच वाजवी असलेला आपल्याला पाहायला मिळाला. 31 धावा धावपलकर आहेत. 32 धावांचं लक्ष घेऊन टार्गेट घेऊन मैदानामध्ये यानंतर फलंदाजीसाठी उतरावं लागेल जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. समोर जे लक्ष ठेवलेलं आहे 32 धावांचं आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनीलजी शेळके. धन्यवाद. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवी. जॉली स्पोर्ट्स कामतगर वर्सेस जय बजरंग कारुवली या दोन संघांदरम्यान मित्रांनो आपण दुसऱ्या फेरीचा सामना खरं तर एन्जॉय करतोय. निर्धारित सामना इथे मात्र पहिलं सत्र या सामन्याचं संपलंय. 31 धावा धावपलकर तिकडे मात्र लावलेल्या होत्या जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना 32 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. यानंतर फलंदाजी करताना कारिवली या संघाला पाहायचा निर्धारित सामना महासंग्राम मित्रांनो आपण पाहतोय. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 आणि चषकाचं दुसरं पर्व. पहिला या कित्येक वेळा आपण पाहतो की लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. मला आजही सामना आठवते वर्ल्ड कप 1983 चा 25 जूनची ती दुपार. 25 जूनला तो सामना झाला होता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज. तो सामना सुद्धा लो स्कोरिंग झाला होता. नंतर यानंतर एक्सप्लेनेशन करू आपण. गोलंदाज तयार. यावेळी स्टार्स चेंज तर त्या ठिकाणी बघितलं आपण 1975 मध्ये वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप जिंकला होता. 1979 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता आणि हॅट्रिक करणार असं वाटत असताना मात्र वेस्ट इंडिज पराभूत झाला. अगदी बरोबर. येस, टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला. कारण आपण बघितलं मिडॉपला क्षेत्ररक्षक होता. मिडॉप आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा फटका खेळला होता आणि चेंडू एका टप्प्यानं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता चौकार.
लो स्कोरिंगचे सामने बऱ्याचदा रंगतदार होतात. त्याचं एक कारण निश्चितच मला असं वाटतं की फलंदाजांचा जो मूड आहे तो डिफेन्सिव्ह झालेला असतो आणि त्यावेळी Yes, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. कारण समोर जे लक्ष्य आहे ते 32 धावांचा आस्किंग नांदेड आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी सांगतायत की 8 धावांचा आहे. पण पहिल्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे एक चांगलं षटक म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये पंकज याने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती. एक फलंदाज बाद केला होता 7 धावा देऊन कारगिलकडून खेळताना. या ठिकाणी सुद्धा पहिलं षटक रितेश यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही कॉमेंटरी बॉक्स इथे मात्र पाहताय समालोचन कक्ष, ज्यामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एक जुने जाणते क्रिकेटचे जाणकार डॉक्टर गवळी सर माझ्या समवेत निश्चितच इथे मात्र जोडलेले आहेत. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आणि सध्या मित्रांनो आपण जो सुमधुर आवाज ऐकतात ते आमचे सुनीलजी सेलके. अतिशय सुमधुर आवाज आहे आणि आंतरराष्ट्रीय खेळाची सुद्धा खूप माहिती आहे, मैदानाची सुद्धा खूप माहिती आहे. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तुम्ही अप्रिशिएट करून खरं तर 32 धावांची गरज आहे. यावेळी नक्कीच शेळकीजी, मी आवीला 14 ते 15 वर्षापासून गोलंदाजी करताना बघितलेला आहे सातत्याने. याला फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय, तो वाईड ऑफ लॉंग ऑफला 2 धावा पूर्ण होत आहेत. तर आवीला गोलंदाजी करताना बघितलेला आहे कित्येक वेळेला, कित्येक वर्षापासून सातत्याने पहिल्या षटकामध्ये त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. यावेळेस ती कामगिरी दुसऱ्या षटकाची ती मात्र दिली जाते. या अगोदर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक रितेश याने हाताळलं होतं. व्हॉट अ ग्रेट इथे आपण सुरुवातीला म्हटलं की डिफेन्सिव्ह पवित्रा स्वीकारला जातोय आणि तो पवित्राकडे स्वीकारला आहे. तसे आवश्यकताही नाही मोठी फटके खेळण्याची. कारवी संघाकडून सातत्याने धावफलक हालतात ठेवणे फार लाईफलाईनचा वापर करणं हे फार गरजेचं असणार आहे. हवी इथे ही स्पर्धा यशस्वी निश्चितच होते आणि त्याच्या मागे अनेक जणांचे हात असतात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे व्यासपीठ आपण पाहिलं तर या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ज्यांचा ज्यांचा हात आहे ते सर्व मंडळी इकडे मात्र या व्यासपीठावर आता उपस्थित. तर एक विकेट मिळवून दिलेली आपल्या संघासाठी आवी. मी सांगितलं होतं की सातत्याने कित्येक वर्षापासून पाहतोय त्याने पहिल्या षटकामध्ये नेहमीच आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आणि ते मिळवून दिलेलं यावेळेला सुद्धा. अगदी बरोबर आहे. याही वेळेस तयार असतील अवी. यावेळेस हा चेंडू एकदा
मला वाटतं या सामन्यामध्ये एक संघर्ष बघायला नक्कीच मिळेल. रंगतदार सामना. यावेळेस समोर येस डेफिनेटली 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये. काही होऊ शकतं. एखादा मोठा फटका जर लागला तर सामना कारिवली संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल आणि चेंडू डॉट गेला किंवा फलंदाज बाद झाला तर सामना जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. म्हणजे एकंदरीत सामना हा लंबकाप्रमाणे बघायला मिळेल. अगदी बरोबर. मला असं वाटतं प्रत्येक चेंडू गणित सामन्याचं समीकरण बदलणार नाही, परंतु एखादा मोठा फटका आला तर ते समीकरण बदलेल किंवा एखादा गडी बाद झाला तरीही ते समीकरण बदललेलं आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्रमांक 3 चा गोलंदाज अमोल स्वतःला यावेळेस तयार करेल. फलंदाजीसाठी 2 फलंदाज उपलब्ध आहेत, प्रतीक आणि सचिन. इथे आय थिंक हिट विकेट आहे. येस प्लेड ऑन झालेला आहे. प्लेड ऑन झालेला आहे हा. संकटमोचक अमोल गोलंदाजी करतोय. सर्वात अनुभवी खेळाडू अमोल जो आहे हा टीम मधला सर्वात अनुभवी खेळाडू आहे अमोल पाटील. अमोल इथे मात्र अनमोल आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आणि ते जबाबदारी आणि पहिल्या चेंडूवर त्या विश्वासाला पात्र ठरत असताना एक अडसर इथे मात्र दूर केला जातोय. फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला जातोय. पहिल्या चेंडूवर आता मात्र पप्या खारीक आलेला आहे आणि पप्याकडे एक क्षमता आहे. जर जिंकायचं असेल तर पप्याला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. अमोल पप्या याच्यासाठी यावेळेस सन्मानजनक पद्धतीने खेळून काढले. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये खरं तर ग्रेट एफर्ट राहिला. या गोलंदाजाचा चेक केलं चेंडूला आणि त्याची गती कमी केली गेली. मीनवाईल फलंदाजांकडे आणि या दोन्ही फलंदाजांनी एक धाव अमोल यावेळेस समोर ठेवला. मॅजिक बॉक्स मध्ये फक्त 5 जणांनी थांबायचं आहे. आमची कळकळीची विनंती आहे. मॅजिक बॉक्स मध्ये फक्त 5 जणांनी थांबायचं आहे. 9 चेंडू ब्लॅक कलरची जी पार्क आहे एंट्री गेट मध्ये कृपया हवा त्या गाडीची काढलेली आहे. आपण कृपया बाहेर घेऊन जायची आहे. एप्रिला स्कूटी ब्लॅक कलरची कोणाची असेल तर आपण बाजूला घेऊन जायची आहे. आपण निश्चितच या डावामध्ये पाहतोय 12 धाबा धावपलकर आहेत. 32 धाबांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरली आहे कारिवली संघ. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहेत माझे परम मित्र आणि व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. त्यांचा आवाज सुद्धा आपण या मैदानावर ऐकणार आहोत.
क्षितिज आपलं खूप खूप स्वागत आहे. आपलं स्वागत असेल या मैदानावर. गोलंदाज तयार. 8 चेंडू 20 धावा असं हे समीकरण. विनंती आहे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जो मॅजिक बॉक्स आहे तो मॅजिक बॉक्स निश्चितच आपण तिथनं रिकामा करायचा आहे. मॅजिक बॉक्स मध्ये फक्त 5 जणांनी थांबायचं. आमची पुन्हा एकदा कळकळीची विनंती असणार आहे. मॅजिक बॉक्स मध्ये कोणत्याही फलंदाजाने जर षटकार लगावला तर गोलंदाज तयार. इथे आणि षटकार आलेला आहे. जबरदस्त मानसिक दबाव निर्माण झाला होता कारिवली संघावर. मला असं वाटतं की हा जो षटकार लगावलेला आहे यामध्ये थोडासा मानसिक दबाव कमी होईल. आता माझं समीकरण जे राहणार आहे ते म्हणजे 6 चेंडू आणि 13 धावा. म्हणजे सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. yes, no one can predict this game because until and unless last ball delivers, we just give prediction only. येस, कुठल्या प्रकारे भविष्यवाणी केली जात नाहीये. मात्र सुनील गावस्कर यांनी एक भविष्यवाणी केली होती. 1992चा वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकेल. पण मी तर म्हणेन की पावसाच्या बळावर पाकिस्तानने तो वर्ल्ड कप जिंकला. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरले. यस सर, ड्रीम टीमचे सर्वेसर्वा रोशनजी साळुंके आपण कुठे असेल आम्हाला मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. पूर्ण टीमला घेऊन यायचं आहे कारण मोठे ॲप लॉन्च केलेला आहे. यस, उद्यापासून भिवंडीमध्ये सुद्धा चालू होईल टेनिस क्रिकेट. 12 खेळाडू तुम्ही निवडू शकता. पाहू शकता आपण IPL मध्ये या प्रकारचे बघितले असेल ते आपण ड्रीम 11 त्याप्रमाणे आपण करू शकता. 6 चेंडू 13 धावा. रोमित यावेळेस 6 चेंडू याही वेळेस यावेळी ठरणार आहे. नाही, नक्कीच एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. अशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस निश्चितच काय झालंय आमच्या 4 धावा दरम्यान आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि सामन्याचं जे समीकरण आहे यावेळेस मात्र थोड्याफार फरकाने बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. मला असं वाटतं हा झेल जो सुटलेला आहे टर्निंग पॉइंट ठरणार नाही ना. पाहू शकतो आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे एक्स्ट्रा कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटतोय आणि 4 धावाही मिळत आहेत. हे पाहू शकता आपण झेल सुटते 4 धावाही मिळतात. 4 चेंडू 8 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरले. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. मोहित
इथे फुल टॉस आहे. पाहायचं पंचाचा एक हात समांतर आला. झेल होतो का हेही पाहायचं. झेल तिकडे झाला असेल तरी पंचांनी एक हात समांतर केलाय. भीमरच्या रूपाने इथे मात्र निश्चितच नो बॉल फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. 1+1 2 धावा इकडे काउंट केल्या जातील आणि धावपलकर 2 धावा अंकित होतील. आणि या इतक्या मोक्याच्या क्षणाला गोलंदाजाकडून झालेली ही चूक गवी सर आपण पाहतोय. यस, मी तर म्हणतो की बीमार नाही बीमार चेंडू म्हणता येईल का. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे आणि फ्री हिट असणार आहे, ते महत्वाचं आहे. या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 4 चेंडू आणि 6 धावा. या अगोदर निश्चितच मी म्हटलं होतं इफ यू कांट हँडल स्ट्रेस यू कांट मॅनेज द सक्सेस. हा जो अतिरिक्त दबाव आहे दडपण आहे त्याला निश्चितच झुगारून कामगिरी करावी लागेल. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 6 धावा गोलंदाज तयार. इथे हे स्टार्ट नाही पण धावबाची संधी होती या ठिकाणी. मात्र जो क्षेत्ररक्षक आहे लोंगांचा त्याने थोडंसं सेलिब्रेशन करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या दरम्यान दुसरी धावी पूर्ण झाली. 2 धावा दरम्यान आलेल्या आपण पाहिल्या. अमोल नावाचा तो क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. कॅचिंग चांगली झाली होती परंतु क्षणार्धासाठी का त्याला फिरवता आलं नव्हतं. हा 3 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट त्यावेळेस केला गेला. मला असं वाटतं सरळ बॅटने त्यावेळेस तुम्ही तुमच्या समोर अडचणी आहेत त्या निश्चितच वाढवता असता. यस, चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चेंडू कुठल्याही संघाने सामना जिंकला कोणी पाठ्यारेखाने मैदानात जायचं नाहीये, लक्षात घ्यायचंय. ही मुभा फक्त अंतिम सामन्यासाठी असणार आहे. कुठल्याही पाठ्यारेखाने मैदानात जायचं नाही. दोन्ही संघातील खेळाडू फक्त हस्तांदोलन करून बाहेर येतील, लक्षात घ्यायचंय. एक चेंडू इथे हार्ड लक टफ लक